विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे, शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी-एडची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्यापैकी बहुतांशी शिक्षक किंवा जे शिक्षक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छित आहेत, त्यांना ती ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. की ज्याच्याशिवाय त्यांचा फॉर्म पुढे प्रोसीड होऊ शकत नाही किंवा आपण एकदा फॉर्म भरायला बसल्याच्या नंतर आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, त्या संदर्भातली आजची महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण जाणून घेणार आहोत. यापूर्वी मी मुक्त विद्यापीठाच्या बी-एड संदर्भात जे महत्त्वाचे व्हिडिओ पाठवलेले ते व्हिडिओ कृपया पहा आणि त्यातनं जी आवश्यक जी काही माहिती असेल किंवा तुम्हाला जे काही महत्त्वाचं वाटतं ते तुमच्याकडे नक्की कलेक्ट करून ठेवा. आणि आता एव्हाना एक गोष्ट क्लिअर झालेली आहे, की या विद्यापीठाचं बी-एड हे डी-एड धारक सरकारी मान्य शाळेतील प्राथमिक शिक्षक करू शकतात. तेच या कोर्ससाठी पात्र आहेत. त्यामुळं बरेच जण जे विचारतायत ना, मला बी-एड करता येतं का? तर त्यांनी कृपया समजून घ्यावं, की हा कोर्स सेवांतर्गत प्राथमिक शिक्षकांसाठी आहे आणि असे शिक्षक या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. चला तर आपण जाणून घेऊया, की या कोर्ससाठी कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, की तुमच्याकडं तुमचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, की असा मोबाईल नंबर, की जो यावर्षी किंवा तुम्ही इतर या विद्यापीठाच्या इतर अभ्यासक्रमासाठी वापरलेला नसावा तो. खास तुम्हाला तो एक मोबाईल नंबर लागणार आहे. तो मोबाईल नंबर हा पुढे 2 वर्ष तुमच्याकडे कंटिन्यू असणार आहे. असाच जो मोबाईल असेल तोच तुम्ही मोबाईल नंबर या प्रवेश प्रक्रियेमध्ये वापरायचा आहे. हा मोबाईल नंबर तुमचा कन्फर्म करण्यासाठी एक वेळेस तुम्हाला पासवर्ड येतो. पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरला येऊन तो कन्फर्म केला जातो, की जेणेकरून तो तुमचाच नंबर आहे याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यानंतर तुमचा अधिकृत ईमेल आयडी असावा लागतो. तो ईमेल आयडी जेव्हा तुम्ही तिथं नोंदवता, त्या ईमेल आयडीला सुद्धा एक वेळेस ओ-टी-पी येतो, वन टाईम पासवर्ड येतो आणि तो वन टाईम पासवर्ड व्हेरिफाय होऊन तुमचाच तो ईमेल असल्याची खात्री केली जाते. हा मोबाईल नंबर आणि हा मेल आयडी तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाचा जोपर्यंत कालावधी आहे, तोपर्यंत तुमच्याकडे जतन करून ठेवणं, तो ॲक्टिव्हेशन ठेवणं, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण सगळे अपडेट तुम्हाला याच मेल आयडीला आणि मोबाईल नंबरला मिळत असतात. त्यामुळे या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या आधार कार्डवरचा आधार नंबर तुम्हाला नोंदवायचा असतो. त्यातनं तुम्हीच आहात ते याची खात्री करून दिली जाते. त्याच्यानंतर आधार क्रमांकावर तुमचं जसं नाव असतं, तसंच नाव तुम्हाला या पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रविष्ट करायचं असतं. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका किंवा ज्याला आपण एखाद्याचं नाव जेव्हा नेम, मिडल नेम, सरनेम या पद्धतीनं असतं, तर तशाच पद्धतीने ते नोंदवा किंवा एखाद्याचं आधार कार्डवर उलट असू शकतं, की अगोदर आडनाव, मध्ये वडिलाचं नाव आणि शेवटी तुमचं नाव. तर तिथं जसं नाव असेल त्यानुसार तुमचं नाव नोंदवणं गरजेचं आहे. त्यासाठी आधार नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या बी-एडच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा अध्यापन अनुभव महत्त्वाचा असतो. तर त्या अध्यापन अनुभवासाठी तुमच्या अपॉइंटमेंट ऑर्डर ज्या असतात, ज्याला आपण सेवानियुक्ती आदेश म्हणतो, त्या सेवानियुक्ती आदेशाचीही तुमच्याकडे एक ओरिजिनल कॉपी पाहिजे. ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागू शकते, कारण त्याचे तुम्हाला गुण आहेत. तर ही जी अपॉइंटमेंट ऑर्डर आहे, ही आणि त्यानंतर तुमच्या मार्क लिस्ट तुम्हाला लागणार आहेत. कोणकोणत्या मार्क लिस्ट लागणार आहेत? 10वी, 12वी त्यानंतर डिग्री सर्टिफिकेटचं शेवटचं मार्क लिस्ट, ज्याला आपण टी-वायचं मार्क लिस्ट म्हणतो, ते टी-वायचं मार्क लिस्ट. पी-जी झालं असेल तर पी-जीचं मार्क लिस्ट. डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं मार्क लिस्ट. त्याच्यानंतर सर्टिफिकेट कोर्स असेल तर त्या सर्टिफिकेट कोर्सचं मार्क लिस्ट. असे सगळे जे तुमचे शैक्षणिक कागदपत्र आहेत, की जे तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमध्ये ती माहिती दाखवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तिथला ज्याला आपण काय म्हणतो, की डेट ऑफ पासिंग विचारलेली असते. तुमचे एकूण गुण विचारलेले असतात. तुमची पर्सेंटाईल किती असतं ते विचारलं जातं. किंवा कदाचित काही अपडेटेड माहिती याच्यापेक्षा वेगळीसुद्धा त्यात विचारलेली असू शकते, की जी तुम्हाला तुमच्या पूर्ण त्या मार्क लिस्टवर मिळणार आहे. आता ही जी दोन्ही डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितली, त्याचा साईज किती असला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगतो, की हे साधारणतः जो फॉर्मॅट विद्यापीठानं रिकमेंड केलेला आहे तो जे-पी-जी, जे-पी-ई-जी किंवा पी-एन-जी या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि साधारणतः ही डॉक्युमेंट सगळे तुम्हाला एकूण 50 के-बी ते 1024 के-बीच्या एकूण क्षमतेमध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध ठेवायची अपलोडसाठी. लक्षात ठेवा 50 के-बी ते 1024 के-बी. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही लागणार आहे. तुमचा फोटो जे-पी-जी, जे-पी-ई-जी आणि पी-एन-जी हाच फॉर्मॅट आहे तिन्ही डॉक्युमेंटसाठी. फोटो, सही आणि मार्कलिस्टसाठी सांगतोय मी हे.
फक्त त्याची क्षमता वेगळी. तर फोटोसाठीचा तुमचा जो काही तुमचा फोटो आहे स्कॅन केलेला तो 5 KB ते 1024 KB या क्षमतेपर्यंत मर्यादित असला पाहिजे. त्यानंतर तुमची सहीसुद्धा 5 KB ते 112 KB या सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्याकडे रेडी पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते सहजपणे अपलोड करू शकाल. आता हे जे मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो, तो तुमचा फोटो, तुमचा लेटेस्ट मागच्या 6 महिन्यातला कलर पासपोर्ट फोटो लागतो आणि तोच तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर येतो. जर आलाच तर मार्कलिस्टवर सध्या तरी येत नाही, परंतु जर का पुढे असेल तर तोच यूज केला जातो. त्यामुळं तुमचा फोटो चांगला तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला ही सगळी प्रक्रिया करत असताना ए-बी-सी आय-डी देखील लागतो. तो ए-बी-सी आय-डी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे रेडी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डी-ई-बी आय-डी नावाची एक नवीन गोष्ट मागच्या 2 वर्षापासून इंट्रोड्यूस झालेली आहे सिलेबस संदर्भामध्ये. तो डी-ई-बी आय-डी जर का तुम्ही केलं नसेल तर तो देखील तयार करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा सध्याच्या शाळेतला UDAIS नंबर लागतो. तुम्ही जिथं सेवेमध्ये काम करत असता त्या शाळेतला सध्याचा UDAIS नंबर तुम्ही त्या ठिकाणी एंटर केल्याच्यानंतर ती तुमची शाळा आहे की नाही हे देखील व्हेरिफाय करून केलं जातं. त्यामुळे या कुठल्याही माहितीमध्ये आपल्याकडून कसल्याही प्रकारची चूक होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याशिवाय जे रिझर्व्हेशन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतात, त्या रिझर्व्हेशन कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, कास्ट व्हॅलिडिटी लागते. जर का तुम्ही त्या स्तरामध्ये असाल तर नॉन क्रिमिलियर लागतं. ही सगळी सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या एकूण आरक्षणानुसार रिझर्व्हेशननुसार तुम्हाला त्या ठिकाणी त्याची माहिती देणं, अपलोड करणं गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामुख्यानं या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते ती सांगितली. ती परत एकदा रिवाईज करतो. मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड नंबर, तुमचे सेवानियुक्ती आदेश, त्याच्यानंतर तुमचे सर्व मार्क लिस्ट, त्याच्यानंतर तुमचा फोटो, तुमची सही, तुमचा ए-बी-सी आय-डी क्रमांक, त्यानंतर तुमच्या सध्याच्या शाळेतला UDAIS क्रमांक, डी-ई-बी आय-डी आणि जे विद्यार्थी रिझर्व्हेशनमध्ये असतील त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त बी-एड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत थँक यू सो मच.